कृष्णा पोकळकर तिकडे बसलेले, मी त्याला ओळखले, तुम्ही उभे राहा. आणि माझ्या आयोजकांना एक विनंती आहे की मी कविता म्हणायला जाताना माझी खुर्ची ज्या माझ्या मित्रांना सांभाळली, आज मला त्याला विनंती करायची आहे की थोड्या वेळापुरती आज ही खुर्ची कारण या सगळं पब्लिक बघितलं तर अभ्यास आहे आणि फार दिवसानंतर असं पब्लिक मिळतं, नाहीतर दररोज वेगळंच असते. त्यामुळं आज टाळ्या शिट्ट्यांसाठी काही नको. मला पण चांगलं बोलता येते हे मी लोकांना कळलं पाहिजे. फार मागचा काळ मला आठवतोय. मी 10वी नापास झालो होतो आणि माझा फक्त इतिहास आणि भूगोल हा विषय सुटला होता. त्यात 52 ला पास असायचं, मी 53 वरती होतो. खरं तर वडिलांना सुद्धा माहित नव्हतं की मी कितवीत आहे. म्हणजे ही आमची परिस्थिती होती. आणि मग एका लग्नाच्या वराडातनं पुण्याला गेलो. त्या वराडात मैत्री झाली. मग पुणे मनाला भावलं. आकाशात उडणारे विमान एवढ्या डोक्याच्या जवळ दिसलं, म्हटलं 8 दिवस इथेच काढतो. तिथं राहिलो. त्यावेळेला गवंड्याच्या हाताखाली मी गावाकडे कामाला जात असायचो. तिकडे गावाकडे हजेरी 60 रुपये होती, पुण्यात 90 रुपये होती. म्हटलं 30 रुपये जादा आहे, ती मी खाऊन पिऊ. आणि मी पुण्यात थांबलो. मग हळूहळू जगणं कळायला लागलं, संघर्ष कळायला लागला. आई वडील लांब राहिले. तेवढ्यावर काय जमणार नाही म्हणून भाजीपाल्याची हातगाडी सुरू झाली आणि रात्र पाळीला मी वॉचमॅनचं काम सुरू झालं. अभ्यासाकडे काय माझी ओढ नव्हती, पुस्तकांकडे माझं काही लक्ष नसायचं. आणि एकदा दुपारचं दररोज एका ठिकाणी मी थांबायचो माझी भाजीपाल्याची हातगाडी. त्यावेळेला बाजूला एक रद्दीवाला वगैरे बसलेला असायचा, जुनी पुस्तकं घेऊन. त्याच्याकडे कधी बघितलंच नव्हतं. आणि एकदा दुपारी तिथं बसलेला असताना त्या रद्दीच्या ढिगातून एक पुस्तक असं जरा बाजूला आलेलं दिसलं. त्यावरती होता अण्णाभाऊचा फोटो. तो फोटो बघितल्यावर मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं या माणसाची जयंती करतात आमच्याकडे ही जीवनास्थित म्हणते. काय यांची जयंती करते यार, म्हणून वाचायला घेतलं. बरं ते काय पहिल्यापासून वाचत नव्हतं, मधनच उघड. कुठली कथा होती, कादंबरी होती, काय नाही, मधनं उघडलं की सुरू झालं. दिसायचं बंद झाल्यावर कळलं संध्याकाळचं 6 वाजून गेलेलं आहे. आणि मग बघितलं हात गाडीवरचा भाजीपाला कसाच. पिक्चरच बघायला लागलोय असं वाटलं. मी खरं सांगतो, एकमेव साहित्यिक HD कॅमेऱ्यानं फोटो काढावा, HD कॅमेऱ्यानं चित्रण करावं आणि ती डोळ्यासमोर जसं त्या तसं उभं राहावं, हे अनुभव अण्णाभाऊंना वाचता येतो. आणि आपण पिक्चरच बघतोय असं वाटतं अण्णाभाऊंना वाचता. तुम्ही वाचून बघा ज्यांनी वाचलेलं आहे. आणि जर वाचत असताना तुम्हाला पिक्चर नाही दिसला तर समजा आपणच दरिद्री आहोत. त्यात अण्णाभाऊंची काहीच. आणि मग अण्णाभाऊंच्या उंबरट्यावरून वाचनाचा उंबरटा ओलांडून आत गेल्यानंतर मग बाबासाहेब सापडले, शाहू महाराज सापडले, फुले सापडले, छत्रपती शिवाजी महाराज सापडले. आणि मग कुठेतरी एखादी ओळ कवितेची माझ्याकडून गेली. मग कवी संमेलनांची ओढ लागली.
मला तेव्हाही वाटायचं की मला कधीतरी कवी म्हणून कोणीतरी बोलवावं. मग 40-40, 50-50 कवींचं कवी संमेलन असायचं, त्यात मी नाव द्यायचं. आणि अशी कवी संमेलन खूप केली. आणि मी वाचमेन होतो, सुट्ट्या मिळायच्या नाही. त्यावेळेला माझा एक मित्र, आम्ही 12-12 तासाची ड्युटी करायचो. आणि मग कवी संमेलन कार्यक्रम असला की मग त्याला मी म्हणायचो, माझी ड्युटी करतो का? माझं तोंड बघूनच होय म्हणायचं. त्याला जाणवायचं की त्याला नाही म्हटलं तरी ही मदत. आणि मग त्याला तिथं बसवून मी जायचं. मग परत आलो मी 24 तास थांबायचो. अशी 12-12 तासाची आमची ड्युटी चालू असायची. मला ती कॅबिन आठवतीये, ती खुर्ची आठवतीये. आणि कधी कधी तर सारखंच त्याला कसं बोलायचं म्हणून कधी कधी वाटायचं नको त्याला सारखा त्रास द्यायला, म्हणून मी गप बसायचो. पण तो ज्यावेळेला मला सोडायला यायचा त्यावेळेला माझं तोंड बघूनच विचारायचं, कुठं बोलू नये का? मी पण होय म्हणायचो. मग म्हणायचं ठीक आहे, ये जाऊ, मी थांबतो, तुझं काय असं ते कट जिरवून घे. आणि मग मी एकदा म्हटलं, तुम्ही का मला जायला एवढं परमिशन देताय? तर त्यावेळेस तो मला म्हटला होता की मला वाटते तुझ्या कवितेत दम आहे आणि तू काहीतरी करशील. आणि 2-2 दिवस मी जात होतो. माझी वॉचमॅनची खुर्ची, माझा रिलीव्हर तो दुसरा वॉचमॅन सांभाळतो. मला सांगायला आनंद वाटतोय की तो दुसरा वॉचमॅन छत्रपती संभाजीनगरच्या मातीतला होता. आणि आज जवळपास खूप वर्षानंतर तो आज या सभागृहात उपस्थित आहे. कृष्णा पोकळकर तिकडे बसलेले, मी त्यांना ओळखले, तुम्ही उभे राहा. आणि माझ्या आयोजकांना एक विनंती आहे की मी कविता म्हणायला जाताना माझी खुर्ची ज्या माझ्या मित्रांनी सांभाळली, आज मला त्याला विनंती करायची की थोड्या वेळापुरती आज ही खुर्ची त्यांनी कारण या आयोजकांचे आभार मानतो. पोकळकर थँक्यू. तुम्ही नसतात तर हे मिळालं नसतं, इथं आलो नसतं. माणूस घडत असताना त्याच्यासोबत अनेक जण असतात जे त्याला घडवत असतात. आणि एकदा आपण यशाच्या पायरीवर चढलो की खाली बघून त्यांच्याकडे बघून त्यांना वंदन करायचं भाग हे सुद्धा या साहित्यानंच अण्णाभाऊच्या आम्हाला दिलं आहे. गंमत बघा, अण्णाभाऊ साठेंची जयंती आज वकील संघ, म्हणजे आता सुरुवात झालेली आहे की महापुरुषांना जातीतून बाहेर काढायची.
अहो मी सुद्धा माझी जात 10 वर्ष लपवून ठेवली, पण मी जसा राजकीय स्टेजवर जायला लागलो तशी माझी जात काढलीच आहे. मग मी काय करतोय, ज्या महापुरुषांची जयंती त्या महिन्यात मी त्या जातीच असतो. आता या महिन्यात मी मागणार करणार का? माझे इथे जे वकील सगळी मंडळी बसले, मोठ्या पदावरचे सगळे कायद्यातले आहेत, मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक असा कायदा करा की एखादा जर मराठा बांधव म्हटला छत्रपती शिवराय आमचे, उचला. एखादा बौद्ध म्हणलाच बाबासाहेब आमचे, उचला. मातंग माधव म्हटला अण्णा भाऊ लहुजी आमचे, उचला. नो झाले. जेव्हा म्हणत तेव्हा गाडी नाही. लोक विचार केले काय केलं, फक्त महापुरुष आमचा म्हणला. हे असं बोलल्यावर मात्र मग मी का